आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये आपण स्प्लिती व्हॅलीमध्ये मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आपण मनालीकडून ह्याच्याकडे चंद्रतालकडे चाललो होतो आणि रोड एकदम खराब होता. तर आपण ब्लॉग मोठा होतोय म्हणून मध्येच संपवला होता. तिथनं पुढचा हा पार्ट आहे. तर पहा नक्की. इथं तर आज चालतं लई रोड खराब आहे भाऊ, इतका डेंजर रोड खराब आहे ना. तर पार अंजर पंजर डिल्ले झाले माझे. चला पहा व्हिडिओ. मित्रांनो तो पाहू शकताय किती सुंदर वॉटरफॉल लागलाय आता. आणि स्कॉर्पिओ वाले थांबते ते बी फिरायसाठीच आलेले आहेत, खास कॉन्टेंटच क्रिएट करायला आलेले आहेत. ओके, कसला जबरदस्त वॉटरफॉल. आपण थोडं पुढे जाऊन काढूया. मस्त एकदम झकास. या वॉटरफॉलचीच वाट पाहत होतं, काय दिसतंय. मित्रांनो तर खतरनाक वॉटरफॉल आहे. भारी वाटलं इथं. कलवट केलंय पण जेवढं रेकॉर्ड करावं तेवढं कमीच वाटतं. इतकं जबरदस्त आहे. आता इथनं बघा कसा दिसतोय वॉटरफॉल. नाथ काय सुंदर, अप्रतिम, अविश्वसनीय. चला रे गिजगा माल. ओ बाबा खोले. ओके, जास्त पाणी होतं ठीक आहे. गोटानं आडवा आला त्यामुळे पाणी नाही टाकायला लागलं. अशा प्रकारे हे बघा दगडी कशी आल्यात खाली. चलो, ह्या साईडने लोक नाही जास्त येत आपल्याला. आत्तापर्यंत नाही 2 ट्रॅव्हलर दिसल्या, त्यानंतर एक स्कॉर्पिओ दिसली आणि ती तर पुढं चालली माझ्या, आणि एक 2 व्हीलर दिसली. बाकी कोणच नाही इथनं गेलेलं दिसलं. चलो, पहाडी बकरी अशी असतात. ओके, पहाडी बकरी ये बेच रहे क्या अभी? कितने का एक है सर? 15,000 का एक है क्या? ऊपर से छान केला आहे क्या? ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे बकरी, पहाडी बकरी. चलो ओके, चला जा. पाऊस नसला ना जरा ठीकठाक वाटतंय चालवायला. बघा हे कसं हिरवेगार डोंगर कट केलेत. म्हणजे इथनं असा स्लोप होता डोंगराचा, हा स्लोपच काढून टाकला इथं रोड केला. तिकडचे डोंगरच वेगळे जातीचे आहेत भाऊ. नुसते खडको. मित्रांनो तर पुन्हा एकदा पाऊस चालू झाला आहे. बाई, पाऊस चालू झाला तर अशी गिचगिच होती. काय ग्रास बँक आहे भाऊ, कसलं हिरवं आहे. पाऊस नाही पाहिजे. पाऊस गो बॅक सायमंड, गो बॅक. पाऊस गो बॅक. मित्रांनो तर पाहू शकता एकदम दुधागत पाणी येते. आणि ही लई मोठी वॉटर क्रॉसिंग आहे आता. चलो, आईच्या गावात मधीच दगड आलाय, त्या दगडालाच इंजिन धडकलं. आईच्या गावात दोन्ही बुटात पाणी गेलं. गाडी पण बंद पडली. हा
कसलं गार आहे गे. अरे 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 थांबा पहिलं सपाट जागा जाऊ द्या. इंजिनला धडकलं डायरेक्ट. कळलं नाही मला ती तोडमध्ये आली होती. हा हा पाणी काढू द्या पहिलं बुटातलं. हँडी लय घाण लय घाण. इतकं गार पाणी आहे ना. ह्याच्या गावात हीच भीती मला बूट ओली व्हायची आणि झाली शेवटी हँडी. त्याच्यात लय पाणी आत राहतं. सगळी गादी आतमध्ये लागू नाही म्हणून. त्यामुळं जरी तुम्हाला असं पाणी नसलं दिसत ना ते बुटात गिचगिचं पाणी लागतं. चला लय घाण वॉटर क्रॉसिंग होती. का कसला मोठा तोडा येऊन डायरेक्ट इंजिन ची चास्तीत धडकली त्याला. मला वाटलं सपाट दगड आहे म्हणून मी घातला. पाण्यात उंची बी कळली नाही त्या दगडाची. ज्याची भीती होती बूट ओलं व्हायचे ती ओलीच झालं. आता काही नाही करू शकत आपण. चलो आता कुठं पाणी आलं तर पाण्यात घातलं तर बूट काय अडचण नाही. थंडी बळती अंगात बुटात पाणी गेलं. चलो वॉटर क्रॉसिंग आ गई भाई. अरे कुठनं पाणी येतंय. पाणी कुठनं येतंय तीच कळा नाही. वय ना बघा ह्याच्या लँडस्लाईड खाली दबलायचं जरा. पाणी कुठनं येतंय ती कळा नाही. डायरेक्ट डोंगरातनं पाणी येतंय असं वाटतंय. चलो पहिलं तर बुटातलंच पाणी गिज झालंय सगळं. चलो परत पाऊस आला. ए पळ पावस्या लांब जा. पळ पावस्या लांब जा पावस्या. मित्रांनो पाऊस आला आणि रोड आपल्याला गिज्जा लागला. वातावरण बघा कसं झालंय. जबरदस्त वातावरण झालंय. पण रोड चांगला पाहिजे. बघा काय व्ह्यू दिसतोय आकाशाचा. डोंगर ढग दुखं पण पाऊस नाही पाहिजे. ऊन येत पाहिजे. मेरे को धूप चाहिए. धूप दे दो धूप. धीरे चलो. मित्रांनो तर स्प्लिती व्हॅलीकडे जाताना चतुर म्हणून एक जागा आहे. तिथं नाही अशी दुकानं वगैरे बनलेली, धाबे वगैरे बनलेले आहेत. जेवायचं असेल कुणाला तर तिथं थांबलोय जरा. आणि पाऊस पण आला होता त्यामुळं थांबलो होतो. अशा प्रकारच्या ठिकाणी दाखवतो. हे पाहू शकता अशा प्रकारचं हॉटेलला बनलेली. डोंगराचं बघा कसलं हे झालंय पाण्यामुळं. चतरू मित्रांनो तर चतरूला पोचलोय. चतरू ओके चला गाडी इथं लावली. मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं. पाऊस पण कमी झाला तर पुढच्या प्रवासाला निघतोय. काय खात नाहीये. सकाळची पराठे जिरले नाहीत अजून आपले. बोला क्या हुआ. ओके ओके मित्रांनो तर चला निघूया आता इथनं. ओके कॅमेरा काढायचा होता मला ह्याच्यातनं पण इथनं निघा नाही कॅमेरा. ओके चला. हेलो सर. हाँ कहाँ से हाँ कहाँ से वेयर आर यू फ्रॉम. कहाँ से हाँ
चेन्नई. चेन्नई से. ओके ओके. यू आर डूइंग बाय वॉक. फ्रॉम इंगेरिंद नम्मा मनाली टू. मनाली टू शिमला. नो शिमला नहीं, हमता पास ट्रेक करें. ओके ओके. आप कहाँ से? मैं पुणे महाराष्ट्र. पुणे महाराष्ट्र से. Okay. बाइक में. हाँ हाँ ओ इस बाइक में. अच्छा. हाँ. ओके. चलो 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 चलो. धीरे धीरे आ जा. मित्रांनो चेन्नईची होती. ओके. थोडा मागच्या वेळेसपेक्षा इम्प्रूव्ह आहे रोड असं मला वाटतं. इकडे बघा खाली कॅम्प वगैरे आहेत. मित्रांनो तर हा पूल आहे म्हणून नदी क्रॉस करणं सोपं आहे. नाही तर एवढ्या पाण्यात ना रोडवर नदी क्रॉस करायला लागते. इथं जिमनी गाडी जास्त आहे. जिमनी जी आपली थार सारखी आहे ना, ती मारुती सुझुकीची छोटी ती गाडी जास्त. चलो मित्रांनो तर सामानाचं ट्रक आलाय त्यामुळं गाडी थांबली. रोड झालाय बऱ्यापैकी. हा म्हणजे काम चालू आहे. खड्डे लेवल केलेत. निघा नाही त्याला. चलो मित्रांनो हायवा खाली झाली. रोडवरच दगडी आल्यात. आता 4 व्हीलर बसायची म्हणजे त्यांना पहिलं दगडी साफ करून घ्यायला लागतील एका साईडची. चलो भाई. व्ह्यू बघा तोपर्यंत. काय व्ह्यू आहे. काय एक नंबर सगळं. एकच नंबर आहे. चलो भाई. मित्रांनो तर इथे एक वॉटर क्रॉसिंग आहे. आठवले मला मागच्या वेळेसची. पण छोटी आहे. मागच्या वेळेस या ठिकाणी लय पाणी आलं. लय छोटी नाही आहे तशी, मोठीच आहे. पण पाण्याला वेग नाही आहे एवढा. मागच्या वेळेस इथं आल्टो फसली होती एक. पुढे काय माहिती ती. चलो आता बघा कसा लागलाय धिंगाणा 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 धिंगाणा. दगडाच्या मधनं रोड काढलाय. चलो मेन रोड वळणं जायचं आहे पण त्याचं काम चाललंय अजून. ओके चलो. बंद केला इथं. मित्रांनो तर आलोय परत. एक वॉटर क्रॉसिंग लागली. तिथं बघा अशा प्रकारे गाडी वगैरे धुतली जाते. तर मित्रांनो ही बेसिकली कशासाठी केलेलं असतं माहिती का. ह्याच्यातनं टँकर भरले जातात.
जे आपले रोडवर पाणी टाकणं किंवा अजून टँकर असतात ना, ते टँकर ह्याच्या खाली लावले जातात आणि इथं बदलले जातात. पाहू शकते ती गाडी तर वॉश करते आणि वरनं येणाऱ्या पाईपाला ह्याला पाईप लावलेला आहे आणि इथं टँकर बदलले जातात. की भाऊ चांगला तू मजा घेऊन गाडी दुसरी वातावरण बघायचं असतं जबरदस्त. यूपीची गाडी आहे. चलो मित्रांनो, तर पाहू शकता परत एक नदी क्रॉसिंग आली. इथं लोखंडी पुल ते चांगलं बनवले. चलो ओके. बऱ्यापैकी मागच्या वेळेसपेक्षा रोड इम्प्रूव्ह झाला असं वाटतंय मला. आता पुढे गेल्याशिवाय काय कळणार नाही शेवटपर्यंत. चलो मित्रांनो, तर परत वॉटर क्रॉसिंग आलेत आता. तर इथं पूल बनवलं आहे. हां इथं बघा, त्या वॉटर क्रॉसिंगला तर पूल बनवला. बरं झालं. वा एक राहिली आता छोटीशी नाही, ती बी भरपूर मोठी. वाव आरामात निघली गाडी. चलो मित्रांनो, तर सकाळपासून खराब रोडनी चालून गाडी गरम झाली निभार. ते थोड्या वेळ आपण बसलो होतो तिथे. आता कुठं तर एखादं हॉटेल आलं ना, थांबूया आपण. मोका चढायची. मित्रांनो, तो एक वॉटर क्रॉसिंग आली आता. तर ह्या वॉटर क्रॉसिंगमध्ये व्हिडिओ काढायचा आहे मला. तर कोण येतं आहे का बघूया. मला वाटतं स्टँडवरच लावा कॅमेरा आणि मग व्हिडिओ काढा. तर मित्रांनो, हा भाऊ आहे आपला. भाऊ जवळ दिला कॅमेरा. आता भाऊ काढतो व्हिडिओ. हंटर आहे. ओके तर मित्रांनो, आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की भाऊ व्हिडिओ कोण काढतो. तर चला निघतोय आता. भाऊ व्हिडिओ काढतोय आपला. चलो थैंक यू ब्रो. कहाँ से आप? मैं मथुरा से. मथुरा से. ओके ओके. आप? मैं पुणे. अच्छा, वहीं से आए हो? हाँ. तो आज वहीं पे रुकोगे या फिर आप वापस आओगे अभी? किधर? मैं तो पूरा सर्किट करूँगा. मैं 7-8 दिन इधर ही हूँ. अच्छा ओके. आप वापस आएंगे चंद्रताल से? मैं आज तो मुझके नहीं हो पाएगा. चंद्रताल में स्टे करो आज, फिर कल आ जाओ वापस. घर रुकूंगा. हाँ. कितना दूर होगा यहाँ से पता है आपको कुछ? 30-40 किलोमीटर. अभी और है इतना? हाँ.
अभी इधर से अपन काजा रोड छोड़ के अंदर जाना है 20-25 किलोमीटर. ओके चलो. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे भाऊनी कसा व्हिडिओ काढला काय माहिती, पण आला असेल चांगला. ठीक आहे. डायरेक्ट इंजिनमधनं दूरच निघतोय. गरम गाळ पाणी लागलं इंजिनसाठी. अशा पद्धतीचे वातावरण आहे मित्रांनो. तर मागच्या वेळेसपेक्षा रोड बेटर आहे असं मला वाटतंय. तर ह्याला अनडिलेटेड खड्डं काढून टाकलेत खूप. म्हणजे टू व्हीलरला तरी चढ जात आहे, पण फोर व्हीलरवाल्यांसाठी चांगलं आहे. खड्डं नाही काय नाही पळावतात. त्यामुळं आता ते ट्रॅव्हलर्सवाले 17 सीटरवाले बुंग करत जातात त्या रोडने. 2 वर्ष पुढचे, 2 बी नाही 1च वर्ष पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही आला स्प्लिट व्हॅलीला तर तुम्हाला असलं ॲडव्हेंचर करायला भेटेल. नाही तर तोपर्यंत रोड सगळा चकाचक डांबरी होऊन जाईल. त्या पुढच्या वर्षी तर पुढच्या वर्षी तरी नाही व्हायचा सगळा, पण त्याच्या पुढच्या वर्षी डांबरीच आहे भाऊ 2028 मध्ये. चलो तो एकाला विचारलं चंद्रताल किती, तर म्हणतोय 2 घंटा लगेगा अभी भाई. किती लांब आहे भाऊ. चलो मित्रांनो, तर जबरदस्त रोड लागला आहे आता. आणि इथं रोड कटिंगचं काम चालू आहे बहुतेक. पाहू शकता ही दगडी पडलेली नाहीत, पाडलेली दिसतात इकडून. कसला जबरदस्त व्ह्यू आहे इकडं. लद्दाख गदबू साठले डोंगर लागलेत परत. हां झटके खायला नको वाटतात यार, लय झटके. वाव. चलो मित्रांनो, इथं आता काय हॉटेल दिसलं तर हॉटेलला थांबूया. आणि हा ब्लॉग इथंच संपवतो आता. लय मोठा झाला हा ब्लॉग, 50 मिनटापेक्षा जास्त झाला. आपण नवीन ब्लॉग चालू करू आता चंद्रताल लेककडे जायचा. ओके मित्रांनो, तर पाहू शकताय कसली खतरनाक दगडी. आणि इथं जय माता दी, जय माता दी देवीचं मंदिर बनवलं आहे. जय माता दी, जय माता दी. पाहू शकता किती स्वच्छ पाणी येतंय वरनं, एकदम क्रिस्टल क्लिअर. ओके चलो. मित्रांनो, तर अशी सीन पाहिला लोकांना आवडतात खूप. आणि पाहू शकताय असं सीन घ्यायचं म्हणल्यावर इतका त्रास असतं. गाडी तिथं लावून मी इथं मोबाईल आणि स्टँड घेऊन आलो आहे. आता मोबाईल आणि स्टँड इथं लावलं आहे. परत गाडी बसणार मी आणि मग गाडी चालवून घेऊन येणार. अशा प्रकारे मित्रांनो, जर आपल्याकडं दुसरा माणूस नसला तर अशा प्रकारे कॅमेरा स्टँडचा उपयोग करून आपण व्हिडिओ काढू शकतो आहे. तर पाहू शकताय याचा रिझल्ट तुम्ही सुरुवातीला पाहिला असेल. ते तुम्हाला पाहिलं सुरुवातीला चांगलं वाटलं असेल, बाबा कसं गाडी अशी आली अशी गेली. पण त्याच्या पाठीमागं बघा किती मेहनत आहे. ये अशा प्रकारे गेला. असं डबल जण असला ना तर व्हिडिओ एक नंबर निघतो माहिती का. एकट्याला मला जीवावर येतं असं सगळं करायचं म्हणल्यावर. आता चला परत गाडी लावून स्टँड उचलायचं आणि निघायचं. ओके मित्रांनो, मी आता स्प्लिती व्हॅलीमध्ये आपण चाललेलो आहे चंद्रतालपाशी. सकाळी मनालीमधनं प्रवास सुरू केला होता मित्रांनो. मनालीपासून जवळपास 30
32 किलोमीटर चांगल्या रोडनी आल्यानंतर ना आपल्याला असा जो खराब रोड लागलाय ना मित्रांनो, तर अजून मी नव्हे जवळपास 70 किलोमीटर आज चाललोय. तर 70 किलोमीटर म्हणजे टोटल 100 किलोमीटर चाललोय, त्यातील 70 किलोमीटर नव्हे हा असा खराब रोड आहे मित्रांनो. आणि आता निघालोय चंद्रतालकडे. कसले झटकं बसतात माहिती का, सगळे अंगाला ह्याला सगळ्याला झटकं बसतात. बॅग डिल्ल्या होत्यात, काही लय प्रॉब्लेम मित्रांनो. सोपं नाही आहे स्प्लिती व्हॅलीला येणं. आणि इकडून मनालीकडून तर इकडं चंद्रतालकडे जाणार रोड लय बेकार. तर पाहू शकता सुंदर असा व्ह्यू आहे. पाहू शकता असे डोंगर आहेत आणि खालनं नदी वाहती आणि हे असे कच्चे रोड आहेत मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही कधी स्प्लिती व्हॅलीला आलता का नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भावाला फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ कळत आहे पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण माहिती आता. ओके, रोडचं काम चाललंय इथं एकदम जोरो शोरूममध्ये रोडचं काम चाललंय. 3 मशीन लागलेत भाऊ एका सोबत. पण कधी काय त्यात काय माहिती. रोड कुठल्या गाड्या आहेत ह्या, हे तसल्या गाड्या दिसतात. सर चंद्रताल कितना दूर है? पता नहीं एक आवर 2 घंटा लगेगा. ओके ओके 2-3 घंटा लगेगा, ऊपर चढ़ना है ना. ओके ओके ओके. चलो आप किधर से चंद्रताल से आए? नहीं हम काजा से मनाली जा रहे हैं, चंद्रताल नहीं गए. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. मित्रांनो चला, या माणसांना माहीत नाही काय नाही. कमीत कमी 2 घंटे लागतील असं वाटतंय मला. चलो, ते एकदम असं ऑक्सिजन कमी असले का त्या माणसाकडे पाहून वाटत होतं. दम टाकत होतं, दम ताप लागली होती. चलो मित्रांनो, तर रोड बनवायला तिथं उकाळलंय आणि होय ना डोंगर खाली आलाय. आयला कसले गोटे हे, नुसते असे गोटेच आहेत ह्याच्यात, असे गोटे. चला, गाडी कुठली येते का अडचण नाही आहे, आणणारा पाहिजे. मित्रांनो तर काय झालंय, रस्ता वाहून गेलाय सगळा पावसाच्या पाण्याने. पाठीमाग गाडी घ्या घ्या. अरे इथं तर खिंडच बंदी डायरेक्ट. ओ ओ ओ ओ ओ मित्रांनो तर पाहू शकताय डायरेक्ट डोंगर पोखरून केलेलं आहे. कसलं आहे डोंगर, असं जी वाटतंय काय ढासाळलेल्या डोंगराच्या मधनं रोड केलेला दिसतो. चला आता इथं एक ब्रेक पॉईंट दिसतोय, म्हणजे इथं आपण थांबू शकतोय आणि इथनं मग आपल्याला पुढं प्रवास करता येईल. थोडं गाडीला ब्रेक द्यावा, गाडीचं इंजिनवरनं तर आपल्याला आवाज येऊ लागला, वास येऊ लागला. आणि हा ब्लॉग इथंच संपवा मला वाटतोय. तिथनं पुढं फ्रेश नवीन ब्लॉग. ओके मित्रांनो, तर मी स्प्लिटी व्हॅलीमध्ये आता आणि रोड लय खराब आहे. मनालीकडून चंद्रतालकडे चाललोय मी. पाहू शकताय नुसते गोटे आहेत, असे गोटे आहेत. हे दिसतात का, एवढे गोटे आहेत. तुम्हाला नाही कुठं मुरुंबी टाकल्याला दिसायचा नाही, नुसते गोटे 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 असं. बाबा पार पुढाची वाट लागली, नुसते झटकं बसतात. अयो सोप्पा नाही प्रवास स्प्लिटी व्हॅलीचा. मित्रांनो बघा कसले रोड आहे, ते सगळं बखास आहे. डांबरी पाहिलेलं 50 ते 70 किलोमीटर झालंय मित्रांनो. तर आता चला जरा ब्रेक घेतो थोडं पुढं जाऊन आणि मग बघूया, आराम करून मग जाऊया. चंद्रतालला आजचा मुक्काम करायचा प्रयत्न आहे माझा. तर चंद्रतालपर्यंत पोहोचणार आहे आपण. चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा. काय झालं BMW क्या हुआ सर? पंक्चर हो गया क्या? मित्रांनो भाऊचा टायर पंक्चर झाला आहे. भाऊ काढते पंक्चर. ट्यूबलेस किट सोबत ठेवा मित्रांनो ह्यासाठी. आणि हवा बळते ह्याने हायलेक्सने. पानी डाल के चेक करो एक बार. चेक करेगा भाई. हाँ ओके थैंक यू. पानी डालने से कुछ नहीं होगा.
ओके 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 बड़ा पंक्चर है क्या बड़ा पंक्चर हो गया है ओके ओके चलो तर मित्रांनो हायलेक्स BMW मोठा का ही तर त्यांनी हवा भरायसाठी गाडीतनं लावला आहे पंप ओके चलो मित्रांनो तर आपण कोकसरमधनं निघाल्यानंतर ना आपल्याला चतुर म्हणून एक गाव लागलं होतं आणि त्यानंतर हे लागलं आहे बाटाल म्हणून गाव लागलं आहे आणि मित्रांनो इथे एक धाबा लागला आहे चाची धाबा असं धाब्याचं नाव आहे तर काय ते खाऊया इथं मेन तर गाडीला रेस्ट द्यायची गाडीचं इंजिन करपलं पार तर चला जाऊया आतमध्ये काय भेटते बघूया मित्रांनो तर बाताल येथे आलेलं आहे तर इथे एका धाब्यावालं आहे चंद्रा धाबा म्हणून तर मित्रांनो इथं काय खायला बघूया आपण ओके काय खायला आहे तिथं तर आहे सगळे ते बी आहे चाय कितने को है भाई चाय ओके ओके भाई चाय कितने को हाँ 20 की और एक ये दे दो नमकीन का चाय चाहिए हाँ चाय चाहिए ओके मित्रांनो चहा घेतोय आता चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ इथंच संपवतोय चला बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आता खातोय चहा आणि खारी